नमस्कार. आज टाइप 2 बघायचं आहे. एकदम सिंपल टाइप आहे. टाइप 2 आहे इम्प्लिसिट फंक्शन. जे इंटू जे डॅश आणि इम्प्लिसिट फंक्शन जवळजवळ सेम टाइप आहे. फक्त इकडे फॉर्म्युला तिकडे जे इंटू जे डॅशमध्ये चेंज होता, आता इकडे इम्प्लिसिटमध्ये फॉर्म्युला चेंज आहे. फक्त लक्ष द्यायचं आहे मी काय बोलतोय बघायचं. आता इकडे इम्प्लिसिट फंक्शनमध्ये जे इंटू जे डॅशमध्ये आणि इम्प्लिसिटमध्ये काय फरक आहे लक्ष द्यायचं. जे इंटू जे डॅशमध्ये 2 इक्वेशन असतील तर 4 व्हेरिएबल दिसतात, 3 इक्वेशन असतील तर 6 व्हेरिएबल दिसतात. इकडे इम्प्लिसिटमध्ये 2 इक्वेशन असू द्या 3 इक्वेशन असू द्या 2च व्हेरिएबल दिसतील, वरती एक खालती एक, वरती एक खालती एक. क्लिअर इथपर्यंत? येस. याला बोलणार इम्प्लिसिट फंक्शन. एकदम सिंपल आहे. आता लक्ष द्यायचं, मी इथे स्टार करून लिहिणार आहे. स्टार करून लिहितोय, स्टार करून लिहितोय. 2 इक्वेशन असू द्या, 2 इक्वेशन आहे और 3 इक्वेशन आहे, 3 इक्वेशन आहे, 3 इक्वेशन आहे तरी 2च व्हेरिएबल असतील, 2च व्हेरिएबल असतील तर ते कसलं गणित आहे? इम्प्लिसिटचं गणित आहे. तर इम्प्लिसिट. क्लिअर इथपर्यंत? यस. 2 इक्वेशन असू द्या 3 इक्वेशन असू द्या 2च व्हेरिएबल असतील तर कसलं गणित आहे? इम्प्लिसिटचं. झालं इथपर्यंत? नेक्स्ट, जे इंटू जे डॅशमध्ये 2 इक्वेशन असतील तर -1चा स्क्वेअर लिहित होतो, 3 इक्वेशन असतील तर -1चा क्यूब लिहित होतो. क्लिअर? नेक्स्ट, आता इम्प्लिसिटमध्ये 2 इक्वेशन असू द्या 3 इक्वेशन असू द्या कंपल्सरी साइन कुठलं घ्यायचं? मायनस घ्यायचं. लक्षात ठेवा, कंपल्सरी साइन कुठलं घ्यायचं? मायनस घ्यायचं. कंपल्सरी साइन कुठलं घ्यायचं? मायनस घ्यायचं. आता बघा मी फॉर्म्युला कसं बनवतो. ∂u/x सॉल्व करायचं आहे, कुठलं साइन? मायनस. ∂v/x सॉल्व करायचं, कुठलं साइन? मायनस. झालं इथपर्यंत? येस. आता हे 2 इक्वेशनसाठी लिहितो. 2 इक्वेशनसाठी कसं? मायनस साइन कंपल्सरी. पुढे F1 F2 अपॉन जागा सोडली, झालं अपॉन F1 F2 अपॉन जागा सोडली. झालं इथपर्यंत? नेक्स्ट, तसंच इकडे पण काय करायचं बघा. F1 F2 अपॉन जागा सोडली, झालं अपॉन F1 F2 अपॉन जागा सोडली. क्लिअर इथपर्यंत? कसं फॉर्म्युला बनवायचा बघा, एकदम इंटरेस्टिंग आहे. इथे u आहे. u किती नंबर असतो? 1 नंबर. मग u लिहायचं, त्याच्यानंतर काय लिहायचं? v लिहायचं. क्लिअर? नेक्स्ट, जो ऍडजस्ट केलाय तुम्ही, काय ऍडजस्ट केलाय? v. त्याच पोझिशनला वरती v लिहून टाकायचं आहे बघा. v लिहिलं, झालं. पुढे इथे काय आहे? x आहे. मग इथे काय लिहायचं? x लिहायचं. झालं ना फॉर्म्युला तयार. याला न्यूमरेटर म्हणायचं, याला डिनॉमिनेटर म्हणायचं. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व, डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व. येते लक्षामध्ये? इतकं इंटरेस्टिंग आहे. परत समजून घ्या. v आहे, इथे वरती काय आहे? v ची जागा किती नंबर? 2 नंबर. मग 1 नंबर काय असतो? u असतो. काय ऍडजस्ट केला? u ऍडजस्ट केला. त्याच पोझिशनला वरती u लिहून टाकायचं. लिहिला. पुढे x आहे, हे बघा x लिहिला. याला न्यूमरेटर म्हणायचं, याला डिनॉमिनेटर म्हणायचं. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व, डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व. इतकं सिंपल आहे. पुढे चला अजून फॉर्म्युले बघूया. सपोज ∂x/r विचारला, कुठलं साइन? मायनस. कुठलं साइन? मायनस. कुठलं साइन? मायनस. कुठलं साइन? मायनस. कंपल्सरी इम्प्लिसिट मध्ये 2 इक्वेशन असू द्या 3 इक्वेशन असू द्या कंपल्सरी साइन कुठलं? मायनस साइन. झालं. आता पुढे काय करायचं? 2 इक्वेशन आहे सपोज. कसं लिहायचं बघा. F1 F2 अपॉन जागा सोडली अपॉन F1 F2 अपॉन जागा सोडली. झालं इथपर्यंत? नेक्स्ट, इथे काय आहे? x आहे. मग x ची जागा किती नंबर? 1 नंबर. x लिहिला, नंतर काय असतो? y असतो. झालं. काय ऍडजस्ट केला? y ऍडजस्ट केला. त्याच पोझिशनला वरती y लिहायचा. पुढे काय लिहिणार? r. झालं. याला न्यूमरेटर म्हणायचं, याला डिनॉमिनेटर म्हणायचं. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व, डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व. उचलायचं, इथे ठेवायचं. एकदम सिंपल आहे. क्लिअर? पुढे चला. ∂v/y सॉल्व करायचं. कुठलं साइन? मायनस. आता बघा कसं. F1 F2 2च इक्वेशन असतील तर असं
अपॉन डॅबा जागा सोडली अपॉन डॅबा F1 F2 अपॉन डॅबा जागा सोडली झालं इथपर्यंत. नेक्स्ट इथे काय आहे V आहे. V किती नंबरला 2 नंबरला. 1 नंबरला काय असतो U असतो असं. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट काय ॲडजस्ट केलं U ॲडजस्ट केला त्याच पोझिशनला वरती U लिहून टाका. लिहिलं पुढे काय लिहायचं Y. हे बघा Y याला न्यूमरेटर म्हणायचं याला डिनॉमिनेटर म्हणायचं. इतकं सिंपल आहे. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व. क्लिअर. आता सपोज 3 इक्वेशन असतील मग काय तयार होईल बघा. डॅबा F1 F2 F3 F1 F2 F3 अपॉन डॅबा जागा सोडली अपॉन डॅबा F1 F2 F3 अपॉन डॅबा जागा सोडली झालं इथपर्यंत. नेक्स्ट आता काय करायचं. U आहे ना U ची जागा किती नंबर 1 नंबर U लिहिला. नंतर काय असतो V नंतर W. क्लिअर. काय ॲडजस्ट केला VW त्याच पोझिशनला वरती VW लिहून टाकायचं बघा V आणि W झालं. इथे x आहे ना x लिहिला. इतकं सिंपल आहे. याला म्हणायचं न्यूमरेटर याला म्हणायचं डिनॉमिनेटर. एकदम सिंपल. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व करायचं आहे डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व करायचं आहे. एकदम सिंपल आहे. कुठलं साईन मायनस. आता बघा 3 इक्वेशन असतील F1 F2 F3 एकदम सोपं आहे. अपॉन डॅबा जागा सोडली अपॉन डॅबा F1 F2 F3 झालं इथपर्यंत. नेक्स्ट अपॉन डॅबा जागा सोडली. आता इथे बघायचं V आहे ना किती नंबरला असतो V 2 नंबरला असतो. मग 1 नंबरला काय U 2 नंबरला V नेक्स्ट 3 नंबरला W. काय काय ॲडजस्ट केलं U आणि W त्याच पोझिशनला वरती U आणि W लिहून टाकायचं U W. पुढे काय लिहिणार x. हे बघा x लिहून टाकलं. याला न्यूमरेटर म्हणायचं याला डिनॉमिनेटर म्हणायचं. इतकं सिंपल फॉर्म्युले आहे. ठीक आहे. यस. काय लक्षात ठेवलं इम्प्लिसिटमध्ये 2 इक्वेशन असू द्या 3 इक्वेशन असू द्या कंपल्सरी किती व्हेरिएबल येणार 2च व्हेरिएबल येणार. सॉल्व कराल 2च व्हेरिएबल येणार. क्लिअर इथपर्यंत असं. आणि दुसरी गोष्ट 2 इक्वेशन असू द्या 3 इक्वेशन असू द्या कंपल्सरी साईन कुठलं मायनस साईन येणार. क्लिअर इथपर्यंत. यस. आता पुढे बघूया. आता पुढे काय बघ काय बघायचं बघा. एकदम इंटरेस्टिंग आहे. काय बघायचं आहे ॲन्सर. आता काय म्हणतंय डॅबा आर बाय डॅबा एक सॉल्व करायचं आहे. किती इक्वेशन आहे 2 इक्वेशन आहे. 2 इक्वेशन आहे 2च व्हेरिएबल दिसत आहेत. क्लिअर. 3 इक्वेशन असू द्या 2च व्हेरिएबल दिसू द्या. कुठलं गणित आहे इम्प्लिसिटचं गणित आहे. फॉर्म्युला कसं तयार करायचं बघा. एकदम सिंपल आहे. डॅबा आर बाय डॅबा एक्स डॅबा आर बाय डॅबा एक्स इज इक्वल टू कंपल्सरी साईन कुठलं मायनस. मग आता बघा डॅबा किती इक्वेशन आहे 2 F1 F2 लिहायचं अपॉन डॅबा जागा सोडली झालं अपॉन डॅबा F1 F2 झालं अपॉन डॅबा जागा सोडली. खरं. यस. इथे काय आहे R आहे. मग R ची जागा किती नंबर 1 नंबर R थीटा. पुढे तुम्ही सांगायचं R थीटा. R ची जागा 1 नंबरची R इथे लिहिला. काय ॲडजस्ट केला थीटा. थीटा वरती त्याच पोझिशनला वरती थीटा आणि इथं काय आहे x आहे x झालं. हा न्यूमरेटर झाला हा डिनॉमिनेटर झाला. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व करायचं डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व करायचं. इतकं सिंपल आहे. क्लिअर इथपर्यंत. यस. चला पुढे अजून 1 2 3 इक्वेशन आहे. किती व्हेरिएबल आहे 2च व्हेरिएबल. कसलं कन्सेप्ट आहे इम्प्लिसिटचा कन्सेप्ट आहे. डॅबा U बाय डॅबा x इज इक्वल टू कंपल्सरी साईन कुठलं मायनस. डॅबा कसं लिहायचं बघा F1 F2 F3 लिहिलं अपॉन डॅबा जागा सोडली. खरंय अपॉन डॅबा F1 F2 F3 झालं अपॉन डॅबा जागा सोडली. खरंय. यस. आता इथं काय दिसतंय U दिसतंय. U ची जागा किती नंबर 1 नंबर U लिहिला. नंतर V असतो नंतर W असतो. काय ॲडजस्ट केलं तुम्ही V आणि W ॲडजस्ट केला. वरती त्याच पोझिशनला V आणि W लिहायचं आहे. पुढे काय लिहिणार x. हे बघा x. याला न्यूमरेटर म्हणायचं याला डिनॉमिनेटर म्हणायचं. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व करायचं डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व करायचं. इतकं सिंपल कन्सेप्ट आहे. क्लिअर इथपर्यंत. येस. अजून गणितं दाखवले बघा. ux प्लस vy इज इक्वल टू 0 u अपॉन x प्लस v अपॉन y इज इक्वल टू 1 बरोबर. आणि फाइंड करायचं हे किती इक्वेशन आहे 2 इक्वेशन. किती व्हेरिएबल दिसत आहेत 2च व्हेरिएबल. हा y काय आहे कॉन्स्टंट आहे त्याचा काही संबंध नाही कन्सेप्टमध्ये. मग आता कसं लिहायचं डॅबा u बाय डॅबा x इज इक्वल टू कंपल्सरी साईन कुठलं मायनस. किती इक्वेशन आहे 2 म्हणजे डॅबा F1 F2 अपॉन डॅबा जागा सोडली अपॉन डॅबा F1 F2 अपॉन डॅबा जागा सोडली. खरंय. यस. इथे काय दिसतोय U दिसतोय. U ची जागा किती नंबर 1 नंबर. U
व्ही. क्लिअर. नेक्स्ट काय ॲडजस्ट केलंय, व्ही ॲडजस्ट केलं, व्ही त्याच पोझिशनला वरती लिहून टाकायचं व्ही. पुढे काय लिहायचं एक्स. एक्स याला न्यूमरेटर म्हणायचं, याला डिनॉमिनेटर म्हणायचं. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व, डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व. इतकं सिम्पल आहे. ठीक आहे. कसं सॉल्व करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सपोज असं गणित आलं, किती इक्वेशन आहे, 2 इक्वेशन, डाबा यू बाय डाबा एक्स सॉल्व करायचं. सोपं आहे. आता इथं काय म्हणतंय, ट्रीटिंग वाय कॉन्स्टंट, याचा काही संबंध नाही. ठीक आहे. तो असा आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. डाबा यू अपॉन डाबा एक्स इज इक्वल टू कुठलं साईन कंपल्सरी, मायनस डाबा F1 F2 F1 F2 अपॉन डाबा काय लिहायचं, जागा सोडली, अपॉन डाबा F1 F2 F1 F2 अपॉन डाबा जागा सोडली. खरं आहे. यस. काय आहे, यू आहे. यू किती नंबर, 1 नंबर. नंतर काय, व्ही काय ॲडजस्ट केला, व्ही त्याच पोझिशनला वरती व्ही लिहिला. पुढे काय लिहायचं, एक्स लिहायचं. याला न्यूमरेटर म्हणायचं, याला डिनॉमिनेटर म्हणायचं. न्यूमरेटर सेपरेट सॉलिड, डिनॉमिनेटर सेपरेट सॉलिड. इतका सोपा कन्सेप्ट आहे इम्प्लिसिट फंक्शन. क्लिअर इथपर्यंत. यस. इम्प्लिसिट फंक्शनमध्ये 2 इक्वेशन असू द्या किंवा 3 इक्वेशन आहे तर 2च व्हेरिएबल असतील तर इम्प्लिसिट फंक्शन असतं. क्लिअर. कंपल्सरी 2 इक्वेशन असू द्या, 3 इक्वेशन असू द्या, कंपल्सरी साईन कुठलं, मायनस साईन. क्लिअर इथपर्यंत. येस. असे हे इम्प्लिसिट फंक्शनचं बेसिक आहे. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याचेच गणितं सॉल्व करायचे. लय सोपं आहे. ठीक आहे. येस. चला धन्यवाद. इथंच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्झाम्पल सहित. ठीक आहे. चला धन्यवाद.